विधिमंडळ गटापेक्षा राजकीय पक्षश्रेष्ठ शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण, आज पुन्हा सुनावणी। सरसंघचालकांचा आज जेनझींशी संवाद, मुंबईत मोहन भागवत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, विद्यार्थी आंदोलनावर भाष्य करणार। संसदेतील गोंधळात घटना दुरुस्तीचा चाचपणी, कोंडी फोडण्यासाठी रिजिजूंची राहुल गांधींची चर्चा, विरोधक शहांच्या राजीनाम्यावर ठाम। कर्जमाफीसाठी 1,40,000 शेतकरी अपात्र, तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 दिवसात रक्कम जमा होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर, खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। कुणबींना जात वैधता मिळत नसेल तर त्यावर चर्चा करू, उदय सामंतांचं स्पष्टीकरण। एका नगरसेविकेचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानं वाद। डीपी रस्ताच एका नामांकित विकासकानं चोरल्याचा आरोप, मुलुंडचे भाजपा आमदार मिहिर कोटेच्या पोलिसात तक्रार दाखल करणार। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची आज सोडत, 2,640 घरांसाठी 75,000हून अधिक अर्ज। कोरेगावच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरांना तुफान प्रतिसाद। जालन्यात एसपींच्या वार्षिक तपासणी दरम्यानच परतूरमध्ये तुफान घमासान, 2 गटात तुंबळ हाणामारी, गावठी कट्टा फिरवला। विक्रोळीत पहाटे 2 वाजता कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड, वडील आणि 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, दोघे जखमी। नागपूरच्या कामठीतील कापड व्यावसायिक शैलेंद्र रोडगेंचा संशयास्पद मृत्यू, घटनास्थळी औषधांच्या गोळ्या, इंजेक्शन आढळले। डोक्यात दगड घालून कुत्र्याची हत्या, मुंबईच्या आगरीपाड्यातील घटना, कुत्र्याला मारल्यानं 2 गटात राडा। खडकवासला धरणातून मुठा नदीतला विसर्ग घटवला, धरणातील पाणी पातळी झपाट्यानं घटली। नाशिक जिल्ह्यातील घाट माथ्यावर पुन्हा जोरदार पावसाचा इशारा, येलो अलर्ट जारी, गंगापूर धरणातला विसर्ग घटवला। त्र्यंबकेश्वरमध्ये ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास, घोडमणी कामटपाडा पूल वाहून गेल्यानं नदीवर लाकूड टाकून ये-जा करण्याची वेळ। बीडमध्ये मयत विलास घुले हत्या प्रकरण तापलं, खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करण्याची मागणी, घुले कुटुंबियांचं आमरण उपोषण सुरू। पैठणमधून 16 गाढव चोरीला, घटना सीसीटीव्हीत चित्रित, चोरांना तातडीनं पकडण्याची गाढव मालकाची मागणी। रत्नागिरीत महामार्गावर 7 फूट लांबीचा अजगर, दुचाकीस्वारांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला। डिसेंबरमध्ये बांगलादेशला परतणार, शेख हसीना यांची घोषणा, जेलमध्ये डांबलं जाण्याची भीतीही व्यक्त। महाराष्ट्रानंतर गुजरातमध्येही अॅनालॉग पनीरवर बंदी, एफडीएच्या महाराष्ट्र पॅटर्नची चर्चा।